आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे अक्षरा, हे बघ, तू आहे ना आपली खोली आहे ना अशी नीट बघून घे. म्हणजे ना समध्या जागा समध्या भिंती आहे ना नीट बघून घे. आणि तुला यामध्ये काय काय बदल करायचा आहे तो मला सांग, आपण तसा बदल करूया. हा काय खरंच चालेल, बरोबर बोलताय. बदल तर केलेच पाहिजे. म्हणजे ना आपण खोलीचा सगळा लुकच चेंज करून टाकूया, सगळंच बदलून टाकूया. काय म्हणता? हा, हे या भिंतींचे रंग बघितलेत कसे उडालेत ते, मला अजिबात आवडले नाही. आणि हे पडदे मला नाही आवडलेत, आपण तेही बदलून टाकूया. हा, आणि हा बेड इथे काय? इथे नको, आपण चेंज करूया. आणि इथे इथे ना माझा फोटो असेल, तोही मोठा. हा, आणि आता इतकं सगळं करणार आहोत आपण, तर फॉल सिलिंगही करून घेऊयात ना. म्हणजे कसं खोलीचा लुकच चेंज होईल, एकदम डिसेंट वाटेल खोली. हा हा, चालेल. अरे अक्षरा, असं आहे काय झालं? काय झालं? काय सांगा बरं तुम्हीच. अगं अक्षरा, एवढा बदल करायला सांगशील असं वाटलं नव्हतं, पण एवढं समज करायचं म्हणजे. तेच म्हणते मी, कशाला, काय गरज आहे हे सगळं बदलायची? ही खोली खूप सुंदर आहे, तुमच्यासारखी. या खोलीत तुमच्या वस्तू, तुमच्या आवडीचे रंग आहेत ना. तुमच्या खूप आठवणी पण असतील ना या खोलीत. तुमच्या आवडीनिवडींसोबत राहायला आवडेल मला. त्या मी पुसून टाकेन का कधी? अक्षरा, कसली भारी आहेस ग तू. हा, आणि काय ग, मगापासून ते समज बोललीस, माझी मस्करी करत होतीस होय? हा, फिरकी घेतोस होय माझी? जा, माझ्या संग बोलूच नकोस. सॉरी ना. नाही नाही, सारी बिरी काय नाही, माझ्या संग बोलूच नकोस. मस्करी करत होते. ती मस्करी वगैरे आहे ना तुझ्या जवळच ठेव, मला बोलायचंच नाही. सॉरी ना. नाही नाही, मला बोलायचंच नाही, नाही बोलायचं मला. मग जा. हे कोण असतंय? मला माहितीये, शरू आणि अश्विनच असणार. या आत या. बघितलं? अरे ब्रो, काय तू पण, म्हणजे अक्षराचं बोलणं लगेच मनावर घेतलंस. चेहरा बघ. असं दाराच्या बाहेर उभं राहून चोरून ऐकणं बरोबर आहे का? दोघांना मारी ना. अगं सॉरी सॉरी, पण हे बघ, आम्ही जरी बोलणं ऐकलं नसतं ना, तरी सुंदरच्या चेहऱ्यावरचे 12 वाजलेले बघून आम्हाला सगळं कळलं असतं. मी कुठे घाबरवलं? बरोबर आहे शर्वरी, तुझं बरोबर आहे बघ. या घरात आहे ना तुलाच माझी काळजी आहे बघ. आता तू म्हणतीस ना मी अक्षरला काहीतरी बोलावं म्हणून. काय बोलू बरं? हा शर्वरी, या घरात आधी आलेली सून तू आहेस, त्यामुळं तुझा मान मोठा आहे, कळलं काय? अक्षरा, आता ही तुझी मोठी जाऊबाई आहे. तिनं दिलेला समजा त्रास गपगुमान सहन करायचा, काय बी बोलायचं नाही, कळलं काय? आणि शर्वरी, तू हिला तुझ्या ताब्यात ठेवायचं, कळलं काय? अक्षरा, कळलं ना? ब्रो वेट वेट, असं कसं चालेल? हे बघ, तू माझा मोठा भाऊ आहेस,
त्यामुळे अक्षरा ज्या घरची मोठी सून होणार. करेक्ट. आणि आता या अधिकाराने मी माझ्या छोट्या जाऊबाईंचा छळ करणार आहे. अश्विन, तुझ्या बायकोला सांगून ठेव, मीच या घरची मोठी सून असणार आहे. हो अक्षरा मॅडम, ही लगीन करून घरात आधी आली आहे, त्यामुळे हिचा मान मोठा आहे, कळलं काय? ब्रो इट्स नॉट फेअर. हे बघ, वयाने मोठं कोण आहे, मग त्यांचा मान पहिले. अरे वयाने मोठे मोठे काय करतोयस तू? मी म्हणतोय ना. या झालं, आता मॅडमनीच मान्य केलं. तर धाकट्या जाऊबाई, घरातली सगळी कामं उरकली आहेत, काही बाकी राहिलं नाही ना? काय झालं? आले बघून काय पराक्रम केला. या दोघींच्या नादात माझंच मरण होईल असं दिसतंय. बरोबर बोललास, मरण तर तुझं नक्कीच होणार आहे. अहो, तुम्ही ते झोपेत बरळत होता ना, तेच सत्य आहे. तो अश्विन छुपा रुस्तम निघाला की हो. अरेच म्हणजे हो प्रताप, आपला रंग कसा बदलायला लागलाय लगेच. भिकारडी म्हणून ज्याचा अपमान करायचा हो, तिच्यावरच कौतुकाची झालार वाढायला लागलाय आज. प्रताप काय बोलला याचा विचार करत बसू नका. इथून पुढे काय करायचं ते बघा. माझा जो प्रताप आणि त्याचा लेक आपल्याला भिकेल लावतील. यशवंत 12 गावचं पाणी पिलेलं आहे उर्वशी आहे, त्यामुळे तू नको काळजी करूस. त्याच नाही का नाही 100 वेळा पुरून उरण मी. ह्यांचा प्लॅन कसा उलटवता येईल? यांच्या डोक्यात जी शिस्त आहे ना हो, ते समद्यांसमोर यायला पाहिजे. काय केलं म्हणजे यांचा प्लॅन उलटता येईल? काय करू, कसं करू? आयडिया आहे. अगं, हे आनंदाश्रू आहेत. बघता बघता किती मोठी झालीस ग शरू. एवढीशी होतीस तेव्हापासून सांभाळाय तुला, आणि आता इतक्या मोठ्या घराची जबाबदारी पेलतीस. आणि साथ द्यायला अश्विन सारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा नवरा आहे. खूप छान वाटतंय. आता तुझी काळजीच नाही माहितीये मला. तू या घरात सुखाने संसार करशील मला माहितीये. आता तू कायम माझ्या सावलीत राहशील. परमेश्वराने खरंच माझं ऐकलं म्हणायचं ग. आणि आपल्या दोघींना आयुष्यभरासाठी एकत्र बांधून ठेवलं. नाही तर माझं काय झालं असतं? मी नसते राहू शकले तुझ्याशी. कामाचा डोंगर पडला हाय. आता कुणी बी हायगाय करून चालायचं नाही. ती EIP आमंत्रण, त्याची एक वेगळी यादी करायला पाहिजे. अंताई, एखादा अनुभवी आचारी बी बघायला हवा. वहिनी, तू काय बी काळजी करू नगस. मी हाय नव, मी समज सांभाळून घेते बघ. आओ, तुम्ही एकट्या कुठं कुठं पुऱ्या पडणार आहे. किती कामं आहेत. मानपानाची व्यवस्था पण बघायला हवी. आज कोण कोण काय काय जबाबदारी घेणार आहे ना, ते ठरवूनच टाकू आपण. हा,
सांगा बघू कोण काय काय करणार आहे. थोरल्याबाई, समद्यांच्या मानपानाची जबाबदारी माझ्याकडे. ते बेस होईल. हा पण दुर्गा, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आपल्याला हे समज कमीत कमी खर्चात बसवायचं आहे, कारण निम्मा खर्च अक्षरा करणार आहे. हे महत्वाचं आहे, हे ध्यानात ठेवू. ठेवते लक्षात. काकू, बायाची सगळी कामं आहेत ना मी सांभाळतो, काही टेन्शन घेऊ नका. आपण मस्त शॉर्ट बट स्वीट असं लग्न करूया. वय आणि हो दुर्गा, समद्यांच्या स्वागताची जबाबदारी बी तुझ्यावरच. समद बघते आता, तुम्ही काळजीच सोडा. खरं सांगू का दुर्गा, सगळा रुसवा फुगवा बाजूला ठेवून तू समद मनापासून करायला लागलीस, हेच आमच्यासाठी मोलाचं आहे. आणि काय ग उर्वशी, तुझा काय पत्ता आहे? सुंदरच्या लग्नात कोण कोण काय काय जबाबदारी घ्यायला लागले, तू काय करणार आहेस सांग बघू. मी आहे ना समद्यांचा पाहुणचार बघायला. समद्यांची मन सांभाळायची जबाबदारी माझी. कुणाला काही बी कमी पडणार नाही याकडे मी जातीने लक्ष घालीन. बर, पण खरंच नीट करशील ना? व अहो ताई, तुम्ही काय बी काळजी करू नका, मी समद नीट करीन. पर मला एक कल्पना सुचली होती. तुमची परमिशन असेल तर बोलू का? बोल की, काय आहे? कसं आहे, अश्विन आणि शर्वरीच्या लग्नाला आपण कोण बी नव्हतो. तेव्हा एकाच मांडवात दोघांची लग्न झाली तर म्हणजे शर्वरीची बी हाऊस पूर्ण होईल ना. नाही ना ग, म्हणजे सुंदर आणि अक्षराचं लगीन आहे तर मध्येच यांचं कशाला काय? आणि तसं बी जे काही झालंय हाय तसं समद्यांनी स्वीकारलंय. आता आलेच मी. अगं या उर्वशीच्या डोक्यात तर चिडे भरलेत नसते, नुसती वळवळ करते. दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसायची सवय काय जात नाही. गरजच काय होती त्या लोकांच्या समोर अश्विनच्या लग्नाचा विषय काढायची? मामी, हे बघ, तू जे बोललीस ना ते मला पटलं आहे. अगं पहिल्यांदा तुझ्या डोक्यातनं काहीतरी चांगली कल्पना बाहेर पडली आहे बघ. हा, ब्रो ऐक ना, आता ना फक्त आपण तुझ्या लग्नाबद्दल बोलूया. अरे आमचं झालं ना सगळं. अरे पण हाऊसमोस कुठं झाली, ती मोलाची असती. आणि अश्विन, तू नाही बोलतोयस खरं, पण शर्वरीची इच्छा असेल तर तिला आपण विचारून बघूया की एकदा. बरं बाबा, विचारतो. ठीक आहे. उर्वशी, तू अगदी मुद्द्याचं बोललीस बघ, आणि हे होणं गरजेचंच आहे. माझ्या लक्षात आलं नाही, पर तू अगदी बरोबर सुचवलंस बघ. अगं दोघं बी सूर्यवंशांची मुलं आहेत, मग एकावर अन्याय झाला असं व्हायला नको. आपण तू म्हणतीयस तसंच करूया. ताई, मला ना एक काम आठवलं, मी आलीच. हा बर, ये. अश्विन, बाहेरच्या कामांची बी यादी करायला घेऊया. हो काकी. काय दुर्गाबाई, येऊ का? जाऊ दे, येतेच. काय गो, तुला आवडलं नाही का?
तुझ्या लेकाचं आणि सुनेचं कौतुक? कसं आहे दुर्गा, बघत जातो देवाला आणि बोंबलून सांगतो गावाला. मग त्याची भक्ती कळते काय असेल ती. तसं या घरात तुम्ही माझ्यापासून किती बी लपून ठेवा, काही बी लपून राहत नाही. तुम्ही मला लपून किती बी चाली करा, त्या चाली पुढे एक चाल असती माझी. काय बरोबर ओळखलं ना? का चुकीचं बोलले? का अजून काही वेगळा प्लॅन आहे तुमचा? काय बोललेस कळते का तुला? अगं तेच सांगते मी तुला की मला समज कळले ते तुला कळना, आणि आता तू कळून न कळल्यासारखं करतेस ते बी मला कळलंय पण तुला कळना. हे बघ, उगाच डोसकं फिरवू नकोस. जाऊ दे, थेटच बोलते. आता सुंदर आणि अक्षराचं लग्न झालं की समज तुमच्या ताब्यात येणार. अक्षराची चावीच तुमच्या हाताला लागणार. मग काय, समजा इस्टेटीवर तुमचाच ताबा. मग तुम्हाला मज्जा बी मारता येणार, तुम्हाला मज्जा बी मारता येणार. आणि तू तू तर वसुंधराची जागा घेणार. परफेक्ट ओळखला ना प्लॅन? काय मामी, तुला कितीदा बजावलंय तोंड उघडू नकोस. काय गरज होती बाहेर फलत सलत बोलण्याची? हा, मी सगळं करतोय ना हँडल. तुझी काही माती करण्याची सवय जात नाही. हे बघ अश्विन, तू जे काही लगीन केलंस ते जगासमोर यायची गरज नाही. ते माझं मी बघून घेईन, कळलं ना? पण तुझ्या या चुकीमुळे माझ्या प्लॅनचा जर बट्ट्याबोळ झाला ना तर मी तुलाही सोडणार नाही. लक्षात ठेव, मी काहीही करू शकतो. काय? काहीही. अगदी वेळ पडली ना तर शरूचा देखील जीव घेईन मी. कारण मला फक्त जिंकायला आवडतं, हरणं माझ्या रक्तात नाही. अश्विन, अरे ऐक की अश्विन. बायको माझी झाली करती, नि नवरा बसला छपरावरती. तुम्ही किती बी उड्या मारल्या तरी माझ्या कसाट्यातून नाही सुटणार. आता बरोबर मुद्देमाल हाताला लागलाय. बघ कसं नाचवते आता तुला. हे ऐकायचा पहिला मान अक्षराचा. एकदा का तिच्या कानावर हे पडलं की माझा मार्ग आपसुकच मोकळा. मीच मूर्ख आहे, उगाच मामला सगळा प्लॅन सांगितला. त्या बायकांच्या पोटात ना तर एक गोष्ट राहत नाही. आता तिला हँडल करेपर्यंत सगळी कसरतच आहे. उगाच विश्वास ठेवला मॉमवर. जस्ट शट युअर माउथ. काही विचारू नकोस. दिवस किती पटपट सरून गेले, कळलंच नाही. मी आणि शरू एकमेकींची स्वप्न सांभाळत, एकमेकींना सुख दुःखात साथ देत, तुम्हा दोघांना मिस करत इथपर्यंत आलो. आम्ही दोघी आयुष्याच्या खूप महत्वाच्या आणि मोठ्या वळणावरून पोहोचलो. गोपाळ, आई,
आपल्या शरूचं आपल्या भाऊलीचं लग्न झालंय. ते कुठल्या परिस्थितीत झालं आणि कसं झालं हे तुम्ही समजून घ्याल याची मला खात्री आहे. आणि आता माझंही लग्न होऊ घातलंय. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या बरोबर कायम असू दे. अगं बाई, वडिलांशी बोलतीस? सॉरी ना, तुला मध्येच थांबवलं. पर जीवना नुसता कसा नुसता झाला म्हणून आले बघ. कसं आहे, उपासाला भरली नेहारी आणि बकरी आली लांडग्याच्या दारी, असं नको व्हायला. मामी, तुमचा शिमगा संपला नाही वाटतं अजून. कशाला गावभर बोंब मारत फिरताय? आता मला काही सहन होणार नाही. अजिबात त्रास देऊ नका. अगं तसं नाही, तेवढंच महत्वाचं काम होतं म्हणून मी आले. नाही तर तू आणि तुझ्या वडिलांच्या मध्ये याचं धाडस मी केलं असतं का? कसं आहे अक्षरा, तू हिथं राहून स्वर्गातल्या लोकांशी गप्पा मारतीस, पण हिथल्या जवळच्या लोकांच्या मनातल्या गोष्टी तुला ऐकायला येत नाहीत. तो हे कानात घाल आणि ऐक. काय आहे हे? उर्वशी कुरिअर सेवा, एकदम फास्ट. दुर्गा आणि अश्विनचं रेकॉर्डिंग आहे, तू कानाला लावून ऐक. म्हणजे काय ऐकायचं राहून गेलं असं नको राहिला. ऐक ऐक. मला आता काहीच ऐकायचं नाही आणि तुमचं तर नाहीच नाही. प्लीज माझ्याशी बोलू नका. पस्तावशी.